नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या मागच्या तासिकेला आपला 6वा धडा मायेची पाखरं हा पाहिलात. आपल्या त्या धड्यामध्ये तुम्ही पाहिलं की कर्मवीर भाऊराव पाटील हे थोर समाजसुधारक होऊन गेलेले आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या संस्था काढलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या संस्थेमार्फत गरीब मुलांना शिक्षण मिळायला पाहिजे म्हणून शाळा आणि महाविद्यालये काढलेली आहेत. तसेच वसतिगृहसुद्धा काढलेले आहेत. आपण पाहिलं की लेखक पांडुरंग चिंतामण पाटील जे अण्णांना भेटायला येतात, जे पुण्याला जात असतात, परंतु वाटेत ते साताऱ्याला उतरतात आणि अण्णांना भेटतात. तिथे भेटल्यावर अण्णा त्यांना संपूर्ण वसतिगृह दाखवतात, तिथे असलेले मुलं, या सर्व गोष्टी लेखक स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात. ते पाहिल्यानंतर लेखक हे सुद्धा पाहतात की अण्णा कशा प्रकारे तिथल्या मुलांची काळजी घेत असतात. कारण तेथील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांना काही जणांना आई नसते, काही जणांना वडील नसतात आणि अशा मुलांवरती अण्णा आईच्या मायेचा आणि वडिलांच्या छायेचा म्हणजेच आईची माया आणि वडिलांचे प्रेम अण्णा त्या मुलांवरती दोघांचेही संस्कार करत असत. अण्णा त्या वसतिगृहात असलेल्या अनाथ मुलांना आई आणि वडील दोघांचेही प्रेम देत होते आणि ह्या सगळ्या गोष्टी लेखकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या असतात. आपण हे सगळं आपल्या या पाठात पाहिलं. त्यानंतर आपल्या मागच्या तासिकेला आपण एका वाक्यात उत्तरे लिहा, कळलेल्या जागी योग्य शब्द लिहा आणि कोणी कोणास म्हटले हे प्रश्नसुद्धा पाहिले. आज आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत आणि आपला आजचा जो प्रश्न चौथा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये प्रश्न पहिला म्हणजेच हा जो प्रश्न आहे, हा उपप्रश्न प्रश्न चौथ्यातील उपप्रश्न लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले? मग काय केले विद्यार्थ्यांनो अण्णांनी? तुम्हाला मी आपला धडा शिकवताना सांगितलं की जेव्हा लेखक उपाशी होते, लेखक उपाशी का होते? आता लेखकांनी दिवसभर प्रवास केलेला असतो, प्रवास करून लेखक खूप दमलेले असतात, परंतु तरीही लेखक काय करतात विद्यार्थ्यांनो? अण्णा जेव्हा त्यांना जेवणाचा आग्रह धरतात तेव्हा लेखक जेवणाला नकार देतात. का नकार देतात लेखक जेवणाला? कारण लेखकांच्या मनामध्ये विचार असतो की इथे राहणारी ही मुलं, या मुलांनी बनवलेलं हे जेवण कसं असेल, ते त्यांनी स्वच्छता पाळली असेल नसेल, म्हणजे असे बरेचसे प्रश्न जे लेखकांच्या मनात असतील कदाचित, तर त्यामुळे लेखक जेवणास नकार देतात. परंतु लेखकांनी जेवण केलेलं असते त्यामुळे लेखकांना झोप येत नसते विद्यार्थ्यांना, आणि म्हणूनच ही गोष्ट अण्णांना कळते, अण्णांना समजते की लेखक उपाशी आहेत. आणि मग हे समजल्यावर अण्णांनी काय केले? लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली की जा रे स्वयंपाकघरात, काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू. आणि अशा प्रकारे त्यांनी उपाशी लेखकांना जेवायला दिले. तर हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो. आता आपण यापुढचा प्रश्न बघणार आहोत. उपप्रश्न आ, मध्यरात्री कोणता प्रसंग घडला? आता विद्यार्थ्यांनो, तुम्ही धडा शिकवताना मी तुम्हाला सांगितलं की अण्णा म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरिबांच्या मुलामुलींसाठी खूप कष्ट घेतले, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या, त्यामार्फत शाळा आणि महाविद्यालये काढली, तसेच वसतिगृह काढले. तिथे असणारे जे मुलं वसतिगृहात राहणारी जी काही मुलं होती त्यांना आई नव्हती, वडील नव्हते. वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना आई नव्हती, वडील नव्हती आणि अशा मुलांवरती अण्णा हे आई वडील दोघांचीही माया आणि प्रेम करीत होते. मग आता लेखक, आपण पाहिलं पहिल्या प्रश्नात की लेखक जेवण करतात, जेवण झाल्यानंतर ते लगेचच झोपी जातात, परंतु त्यांना कशाची तरी चाहूल लागते आणि मध्यरात्री त्यांना जाग येते. मग आता मध्यरात्री त्यांना जाग आल्यावर काय प्रसंग घडला? तर मध्यरात्री लेखकांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले की अण्णा कंदील हातात घेऊन प्रत्येक मुलाला झोप लागली आहे की का, त्यांच्या अंगावर पांघरूण आहे की नाही हे पाहू लागले. तेवढ्यातच त्यांना एक मुलगा थंडीने कुडकुडताना दिसला. अण्णांनी त्या मुलाला उचलून स्वतःच्या बिछाण्यावर झोपवले, स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली, त्याला पोटाशी धरले आणि त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला. हा प्रसंग मध्यरात्री घडला आणि हे सर्व लेखकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले विद्यार्थ्यांनो. तर हे झालं आपल्या
प्रश्न आचं उत्तर. आता प्रश्न ई. सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले? विद्यार्थ्यांना आपण पाहिलं की या धड्यामध्ये तुम्ही शिकलात की कर्मवीर भाऊराव पाटील हे अण्णांचे गुरुच. अण्णा कर्मवीर भाऊराव पाटील हे ज्यांना लोक प्रेमाने अण्णा असे हाक मारत असत, आणि ते लेखकाचे जवळचे कोणीतरी जवळचे व्यक्ती किंवा गुरु असणार, आणि लेखक त्यांना भेटायला आलेले आहेत. अशा वेळेस लेखक तिथे घडलेला जो प्रकार आहे तो त्यांचा अनुभव आपल्या सर्वांना सांगत आहेत. हे धडा शिकवताना मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे लेखक जो मध्यरात्री घडलेला प्रसंग लेखकांनी पाहिला, त्यानंतर लेखकांच्या मनामध्ये अण्णांविषयी असलेली आपुलकी, त्यांच्याविषयी असलेले प्रेम, त्यांच्याविषयी असलेला आदर, त्यांचा सन्मान लेखकांच्या मनामध्ये अजून वाढला. तो कसा? तर त्यांनी पाहिलं होतं ना की मध्यरात्री एक मुलगा थंडीने कुडकुडताना त्यांना दिसला. अण्णा रात्रभर मुलं झोपले आहेत की नाही व्यवस्थित ते सगळं ते पाहतात, आणि अण्णा कशाप्रकारे त्या मुलांची काळजी घेतात. कारण त्या वसतिगृहात राहत असलेल्या मुलांना, कितीतरी मुलांना आई आणि कितीतरी मुलांना वडील नव्हते, आणि अशा मुलांना अण्णा म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांच्यावर आईची माया आणि पित्याचे प्रेम, दोघांच्याही मायेचा ते वर्षाव करत होते. अण्णा हे त्या वसतिगृहात असलेल्या मुलांना आई आणि वडील दोघांचेही प्रेम देत होते, आणि हे सगळं पाहून लेखकांच्या मनामध्ये अण्णांविषयी आदर खूप वाढला. म्हणून सकाळी उठल्यावर जेव्हा लेखक जाण्यासाठी निघाले त्यावेळेस त्यांच्या तोंडून अण्णांसाठी जे उद्गार निघाले ते आपण पाहूया. अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. हे उद्गार सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून निघाले. पहा विद्यार्थ्यांनो, लेखक काय म्हणतात अण्णांसाठी की अण्णा हे खरेखुरे त्या वसतिगृहात असलेल्या मुलांचे आईबाप आहेत, आणि त्या मुलांचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही गरीब मुलं आहेत त्या सर्व मुलांचे अण्णा हे पालक आहेत, आणि त्यामुळे अण्णांना उदंड आयुष्य मिळो अशी लेखकांची मनापासून इच्छा आहे. आणि सकाळी उठल्याबरोबर लेखक हे सर्व अण्णांना बोलून सांगतात, बोलून दाखवतात की अण्णा तुम्ही खूप मोठे आहेत. तुम्ही या लोकांसाठी, या मुलांसाठी जे काही करत आहात ते कुणीच करू शकत नाही, आणि म्हणून तुम्हाला उदंड आयुष्य मिळो, तुम्हाला भरपूर आयुष्य मिळो, जेणेकरून तुम्ही आणखी या समाजात असलेले जे काही गोरगरीब अनाथ मुलं आहेत त्यांचे तुम्ही पालक बनून त्यांना तुम्ही सन्मार्गाने लावून त्यांच्या आयुष्यात असलेले दुःख तुम्ही दूर करू शकतात, आणि म्हणून तुम्हाला उदंड आयुष्य मिळो असे लेखक अण्णांना म्हणतात. आता आपण आपला पुढचा प्रश्न बघणार आहोत विद्यार्थ्यांनो. प्रश्न 5. हा प्रश्न दिसतोय विद्यार्थ्यांना तुम्हाला. प्रश्न 5, वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ यांच्यात जोड्या जुळवा. विद्यार्थ्यांना आपण आपल्या 5व्या धड्यामध्ये मला शिकायचं आहे, या धड्यात वाक्यप्रचार म्हणजे काय ते पाहिलं मी तुम्हाला. आपण शब्दांचा अर्थ पाहिलेला आहे, बरोबर. शब्दार्थ म्हणतो आपण त्याला, म्हणजे एका शब्दाचा अर्थ असतो, परंतु इथे 2 शब्द आलेले आहेत विद्यार्थ्यांना. म्हणजे एका शब्दाला आणखी एक शब्द जुळून 2 किंवा 3 किंवा 4 शब्द मिळून एक वाक्यप्रचार तयार होत असतो विद्यार्थ्यांना, आणि इथे आपल्याला त्याच वाक्यप्रचारांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहा, पहिला वाक्यप्रचार या पहिल्या गटामध्ये विचारलेला आहे. टाळाटाळ करणे, पोटात कावळे ओरडणे, डोळा लागणे आणि झटत राहणे. इकडच्या गटात विचारलेला आहे झोप लागणे, सतत प्रयत्न करणे, एखादी गोष्ट करायचे टाळणे, खूप भूक लागणे. मग आता विद्यार्थ्यांना टाळाटाळ करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट करायचे टाळणे. पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे, डोळा लागणे म्हणजे झोप लागणे, आणि झटत राहणे म्हणजे विद्यार्थ्यांना सतत प्रयत्न करत राहणे, सतत प्रयत्न करणे. टाळाटाळ करणे म्हणजे एखादी गोष्ट करायचे टाळणे. जसं आपण तुमचे आईवडील तुम्हाला एखादं काम जर सांगत असतील किंवा अभ्यासाचं म्हणत असतील तर तुम्ही काय म्हणतात तुमच्या आईवडिलांना? आता नाही, नंतर करेल असं करून तुम्ही त्यांची टाळाटाळ करत असतात. पोटात कावळे ओरडणे, जसं आपण पाहिलं की लेखक प्रवास करून आलेले असतात, खूप दमलेले असतात, खूप थकलेले असतात, परंतु ते जेवणास नकार देतात. कारण वसतिगृहातील मुलांनी जेवण कसं बनवलेलं आहे, ते कसं असेल या विचाराने ते जेवणाला नकार देतात, आणि त्यामुळे त्यांना खूप भूक लागलेली असते, म्हणजेच त्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागतात. जेव्हा आपल्याला खूप भूक लागते आणि तेव्हा असं वाटते की आता आपल्याला जेवण कधी मिळेल कधी नाही, आणि आपल्यासमोर त्यानंतर काहीही आलं, जसं मी तुम्हाला धडा शिकवताना सांगितलं
की जेवण आपलं पोट फुल भरलेलं आहे, जेवण झालेलं आहे, अशा वेळेस जर आपल्याला पुरणपोळी जरी दिली तरी आपण जेवत नाही. परंतु खूप भूक लागलेली आहे, आपण 2 दिवस झाले काहीच खाल्लेलं नाही आणि अशा वेळेस जर आपल्यासमोर चटणी भाकरी जरी आली विद्यार्थ्यांना, तरी आपण ती आनंदाने खातो, त्यावर तुटून पडतो असं म्हटलं तरी चालेल. डोळा लागणे म्हणजे झोप लागणे. जसं आपण पाहिलं की आपण खूप दमलेलो असतो किंवा नुकतंच जेवण जर झालेलं असलं तर आपल्याला सुस्ती चढते आणि आपल्याला डोळा लागतो, म्हणजेच का आपल्याला झोप येते. झटत राहणे म्हणजेच प्रयत्न करणे. जसं अण्णा हे गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षण मिळावं म्हणून नेहमी झटत राहिले, त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या संस्था निर्माण केल्या, वेगवेगळे वसतिगृह निर्माण केले, ते त्यासाठी झटत राहिले. जसे तुमचे आईवडील विद्यार्थ्यांनो, तुम्हाला योग्य शिक्षण मिळावं, तुम्हाला योग्य शिक्षण मिळावं, तुम्हाला हव्या त्या गोष्टी वेळच्या वेळी मिळाव्या म्हणून ते सुद्धा नेहमी झटत राहतात. विद्यार्थ्यांनो, आज आपण हे 2 प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण यापुढची प्रश्न उत्तरे आपल्या उद्याच्या तासिकेला बघू.